सबस्क्राईब मग आत्याचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि व्हायरल करून टाका. बरोबर काय टाकत. हॅलो. सो खूप सारं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. खूप दिवसानंतर व्हिडिओ येते आहे. बट आम्ही तेव्हा बाहेर गेलो होतो अलिबागला. हे सर्व मी इन्स्टावर वगैरे ते व्हिडिओज टाकलेच होते. फुल डिटेल्ससाठी मला कमेंट करा. मी त्या कॅम्पसचाही सर्व डिटेल्स तुम्हाला मेन्शन करेल, जेणेकरून तुम्ही तिथे जाऊ शकता. अत्यंत छान असं होतं. चला तर मग मी सांगते आता आम्ही कसे गेलो. गेस वॉट, आम्ही आमच्या इथून म्हणजे मी ठाण्याच्या रूटला राहते घनसोलीमध्ये. सो आमच्या इथून आम्ही उरणला गेलो. उरण जेटीवरून कारंजा जेटीला गेलो आणि मग मस्तपैकी तिथून आम्ही छानपैकी म्हणजे उरणवरून ऑटो पकडून आम्ही जेटीला गेलो. छानपैकी असा व्ह्यू होता. दुपारचंच निघलो होतो पण खूप छान वाटत होतं. अत्यंत मस्त वाटत होतं. ऊन वगैरे पण नव्हतं. छान वातावरण वाटत होतं आणि तिकडचे वाईब्स थोडेसे छान वाटत होते एकदम मस्त. आणि मग कृषिका झोपी गेली ऑटोमध्ये. सो मग आम्ही पटापट मस्तपैकी छान असा व्ह्यू एन्जॉय केला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आत्याचं चॅनल. आता आम्ही आलो आहोत जेट्टीवर. तर कारंजा जेट्टी. हा, कारंजा जेट्टीवर. तर आम्ही चाललो अलिबागला. तर तुम्हीच बघा आजूबाजूला कसं आहे ते. क्रिशू अरे उठली तू. हाय हाय कर. हाय महेश. आई अशा प्रकारे आम्ही व्ह्यू एन्जॉय करत कधी आम्ही उरणला पोहोचलो आम्हाला समजलंच नाही. देन आम्ही ऑटो वगैरे पकडली आणि आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला जायचं होतं. सो मग आम्ही मस्तपैकी आमच्या कॅम्पसला पोहोचलो. उनाड कॅम्पस म्हणून आहे नाव. इंस्टाग्रामवरूनच मला मिळालेलं होतं. सो कृषिकाही खूप एन्जॉय करत होती, डान्स करत होती, खूप सारे एन्जॉय करत होती. कृषू डान्स कर, डान्स कर, डान्स कर. आणि मग मी कृषिकाची जिम्मेदारी देते तिच्या बाबाकडे आणि मी खूप छान असं फिरायमध्ये गुंग होती. बीच बघितल्यावर तर मला फार आनंद होत होता आणि सर्वजण हाय हाय करत त्यांना म्हणलं एक व्हिडिओ काढूया छानशी. आणि मग आम्ही मस्तपैकी व्हिडिओज काढून पोहोचलो आम्ही आमच्या बीचवर. आणि आम्ही गेलो होतो 25-26ला, जेव्हा खूप गर्दी होती. आणि मला वाटतं की यार काय माहिती बीचमध्ये छान असं बीच भेटतोय का, की एकदम छान अशा वाईब्स होतील. केवढं गर्दी असते तेवढं एन्जॉय नाही करता येत. बट रेवदंडामधला इतका छान असा हा बीच होता, जेणेकरून आम्हाला काहीच गर्दी नव्हती. लिटरली फक्त आमच्या कॅम्पचीच गर्दी होती. फार असं एन्जॉय केलंय. बघा नेक्स्ट व्हिडिओ. हॅलो. सो आम्ही आलेलो आहोत अलिबागमध्ये आणि अशा प्रकारे छान असा बीच एन्जॉय करतोय रेवदंडामधला. कॅम्पिंग पण खूप छान आहे. माझ्या बॅक साईडला तुम्हाला कॅम्पिंग दिसत असेल आणि प्लस इथे सनसेट होतोय. आम्ही सर्वजण खूप एन्जॉय करतोय. आणि कृषिका माझी मम्मी आणि हे सगळेजण. पायल या लवकर लवकर या. ही आहे आमची पायल. आपण कुठे आलेलो आहोत? मला अलिबाग यार, अलिबाग. मग आमच्या पायल मॅडमच्या व्हिडिओ स्टार्ट केल्या. आम्ही छान अशा व्हिडिओज काढल्या बिकॉज सनसेट होत होता आणि ते मुमेंट्स आपल्याला कॅप्चर करायचे होते. आणि इथे मम्मी आणि त्यांची डान्स करायची घाई होती, खेळायची घाई होती आणि तिचा बाबा कृषिकासोबत एन्जॉय करत होता. मी तर काही मस्तपैकी एन्जॉय करत राहिल्याने. आणि हे काहीतरी कृषिकाच्या बाबांनी केलं होतं, त्यातमध्ये पायल पण मजा करत होती मस्ती एकदम. आणि ह्यांचा डान्स होत होता, क्यूट असा डान्स करत होता दोघीजणी. मम्मी ड्रेसमध्ये कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मग काय तिचा बाबा आणि कृषिकाचे छान असे मुमेंट मी कॅप्चर केले. अत्यंत छान मुमेंट्स होते. जितके मला छान मेमरीज कॅप्चर करता आल्या तितक्या मी छान मेमरीज कॅप्चर केल्या. देन मग छानपैकी इव्हिनिंग झाली आणि इव्हिनिंगमध्ये तर लाईटिंग्स वगैरे करून तर वाव, जस्ट लुक ॲट द वेव, एक नंबर. मग
नेक्स्ट डेला आम्ही कृषिकासोबत छोटेसे व्हिडिओज काढत होतो की बिकॉज दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग वगैरेचे मग फोटोज वगैरे क्लिक केले होते आणि त्याचे व्हिडिओज काढल्या होत्या. आणि कृषिकाचा हा फर्स्ट ट्रिप होती म्हणता येईल बिकॉज तिच्यासोबत आम्ही कधीच कुठे गेलो नव्हतो बाहेर. ती लहान होती, मग हळूहळू मग टाईम नाही भेटला. मग माझी खूप इच्छा होती की कृषिका म्हणजे आमच्या ॲनिव्हर्सरीच्या टायमाला आम्हाला बाहेर जायचं आणि कृषिकाचे हे छान असे मुमेंट्स, तिची फर्स्ट ट्रिप आम्ही खूप छान प्रकारे एन्जॉय करायची. सो आमच्या जे मनात होतं, जे विचारत होते, खूप छान प्रकारे आलं. अलिबागमधल्या मेमरीज, इट वॉज अ बेस्ट मेमरीज इन आवर लाईफ. खूप छान मेमरीज होत्या आमच्या. आणि कृषिकाचे बाबा, कृषिका, माझी फॅमिली, माझ्या वहिनी, दादा सगळेजण अत्यंत एन्जॉय करत होते. आणि ह्याच्यामध्ये बघा महेश कसं पळत येत होते, खूप एन्जॉय. त्याच्यानंतर कृषिकाला असं वाटत होतं की मी बीचमध्ये किती फिरू आणि किती नाही, मला कुठे फिरायचं आहे, काय फिरायचं हे सुद्धा कळत नव्हतं. आणि महेशचं हे होतं हार्टमध्ये मस्तपैकी गेम काढणं. आता येईन पाणी आणि काय करायचं नक्की शी काय घाण अशा प्रकारे आम्ही व्यू एन्जॉय केला. आणि महेश यांची खूप मस्ती चालली होती आणि मग माझा डान्स चालू होता. मी खूप छान अशा खूप दिवसानंतर डान्स केला आणि खूप छान वाटलं. कारण आई झाल्यानंतर आईच्या जबाबदाऱ्या, डे नाईट काम, हे ते, परत ऑफिसच्या जबाबदाऱ्या, आणि त्याच्यानंतर असं वाटत होतं की इट्स मी टाईम, माझ्यासाठी टाईम कुठे यार. आणि या टायमाला महेशने आणि मम्मीने कृषिकाला घेतलं. मग सो मी माझा खूप छान असा माझ्या मेमरीज कॅप्चर केल्या, खूप छान असे मुमेंट्स एन्जॉय केले. आणि जेवण वगैरे सर्व सोय होती, खूप छान असं सेटअप होता. त्यांचं लाईव्ह म्युझिक होतं, ऑर्केस्ट्रा होता, सॉंग्स होते, गिटार होतं, प्रचंड छान असं होतं. डीजे नाईट होती आणि खूप छान असं एन्जॉय केलं यार. आणि तुम्ही बघितलंच आहे की आम्ही किती एन्जॉय केलं. सर्वांनी खूप डान्स केला, माझ्या वहिनी, दादाची मुलं, प्लस माझी मम्मी, कृषिका, महेश, मी खूप छान असं एन्जॉय केलं. आणि तुम्हालाही ह्या उडान कॅम्पेनचा काहीही डिटेल्स लागत असतील किंवा काही असेल इन्फॉर्मेशन तर नक्की मला कमेंट करा आणि तुम्हाला छान असे मी सर्व डिटेल्स प्रोव्हाइड करेल. आणि तुम्ही नक्की विजिट करा. अत्यंत छान असं सेटअप असतं. जेवण खूप अप्रतिम आहे. त्यांचं सर्व पूर्णपैकी छान असा पॅकेज असतात आणि पर पर्सन ते पूर्ण पॅकेजच्या हिशोबाने कॉस्टिंग घेतात खूप छान प्रकारे. आणि माझ्या कृषिकासाठी त्यांनी छान असं जेवण वगैरे दिलं होतं, प्रॉपरली माझे ओट्स वगैरे बनवून. माझ्या आजी आहेत, आम्ही सोबत आलो आणि बघा आमच्या सोबत कसे किती लोक आहेत. आम्हाला इथे टेंट वगैरे आला दिले, मामा पण आलेत, वापस आले. थोडा आपण बार्बेक्यू खायला चाललोय, तुम्ही बघू शकताय तिथे बार्बेक्यू चालू आहे. तर चला आधी बार्बेक्यू खाऊ, नंतर तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला. निगाहों में देखो मेरी जो है बस गया, वो है तुमसे मिलता हूँ हो, जाने तेरी आंखें दिया बातें थी बजा, हुए तुम जो दिल की आरज़ू, तुम पास होके भी, तुम आस होके भी, एहसास होके भी अपने नहीं. तर आता 2 जण बाकी आहेत. ओके 3 अभी कौन आउट है मैडम? आप आउट है. आम्हाला
वाटेल की हा एवढ्या रात्री गेलाय कुठे ब्लॉग करतोय. बघा इथे आम्ही अलिबागला आलतो. इथं टेंट आहेत झोपण्यासाठी. इथे एक छोटासा हॉट आहे, सेल्फी पॉईंट आहे इथे, तिथे झोका आहे आणि समोर बीच आहे. मी तुम्हाला काही क्लिप्स दाखवेल सकाळच्या वेळेमध्ये, तुम्ही बघून घ्या. आणि इथे किचन एरियाची इथे आलतं, इथे बघाल तुम्ही बार्बेक्यू सुद्धा चालू आहे. चला आता आपण काहीतरी खाऊ आणि नंतर मग इथे झोपू. सकाळी सुद्धा मजा येणार आहे आणि बाकीचे गेम्स चालू आहेत. आता आपण थोडंसं गेम काही क्लिप्स नेक्स्ट डेच्या आहेत, काही क्लिप्स एक प्रिवियस डेच्या आहेत. खूप दिवसानंतर मला टाईम भेटला आणि ह्या ओमच्या काही व्ह्यूज होते थोडेसे सनसेटचे आणि माझ्या कृषिकासोबतचे थोडंसं तर छान अशा मेमरीज, ती खेळताना वगैरे, तिच्यासोबत खेळताना वगैरे आणि बीच एन्जॉय करताना. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माझं चॅनलचं नाव अत्यंत सगळ्या लेडीजसाठी खूप छान अशी संधी घेऊन येणार आहे. सो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, खूप छान असं सपोर्ट करा. आणि मराठी ब्लॉगर आहे, छोटी ब्लॉगर आहे, जितक्या पटापट होत आहे तितक्या पटकन मी व्हिडिओज ब्लॉग अपलोड करेलच, पण सपोर्ट मात्र तुमचा मला नक्कीच हवा आहे. चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू बघा. एक्सपिरियन्स आहे हा आणि उन्हाळ कॅम्पस जे की अलिबागमध्ये आहे, रेवदंडा बीचच्या इथे. अत्यंत छान एक्सपिरियन्स आलेला आहे. आम्ही आता बीचच्या इथे आहोत आणि रेटिंग्सचं फुल ऑन रेटिंग. फक्त ट्रॅव्हलिंगचं थोडासा इश्यू आहे. जर आपल्याकडे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट जर काही असेल तर वेल अँड गुड, तुम्ही छान प्रकारे इथे एन्जॉय करू शकता. खूप भारी आहे, अत्यंत सुंदर, खूप छान असं ठिकाण आहे. डेफिनेटली तुम्ही या कॅम्पसमध्ये येऊ शकता. काही डिटेल्स असेल तर नक्की मी कॅप्शनमध्ये टाकते, तुम्ही नक्की विजिट करा आणि बेस्ट अँड बेस्ट मेमरीजसोबत घ्या. चलो बाय. अशा प्रकारे आम्ही खूप थकले होतो. मग मी येताना काही क्लिप्स काढता नाही आल्या, बट कारंजा जेट्टीवरच्या व्हिडिओज काढलेले आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. बाय.